सर फिटनेसमुळे मानसिक एकाग्रता आणि आत्मविश्वास कसा वाढतो? ऑब्विसली. आता बघा, मी नेहमीच सांगतो, जो व्यक्ती फिट असतो म्हणजेच तो एनर्जेटिक असतो. हं. आणि एनर्जेटिक असला म्हणजे त्याचं अर्ध काम संपून जातं. तो लवकर सक्सेस होतो. कसं? तर बघा, जो फिट असेल तर तोच हिट होणार आहेत. कारण की तुम्ही जर आजारी आहेत, आजारी माणसं सक्सेस बघितले का? असं 1-2 एक्झाम्पल तुम्ही सोडा, परंतु 99% ज्या सतत आजारी असतात, 8 दिवसातून 4 दिवस आजारी असतात किंवा 2 दिवस आजारी असतात. मग ते लेक्चर मिस करतील, मग ते क्लासेस म्हणजे लेक्चर मिस करतील, ते कॉलेज किंवा स्कूल मिस करतील. मग त्यांचं ऑब्व्हियसली अटेंडन्स म्हणजे अब्सेंटी वाढणार आहेत. त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पण कमी होणार आहेत. अभ्यासातून ते विचलित होणार आहेत. इतकं महत्वाचं. दुसरं, तुमचा जर बघा, जो जास्त काम करतो तो सक्सेस होत असतो ऍक्च्युली. मग तुम्ही म्हणशाल जास्त काम काय? सुरुवातीला तर आपल्याला जास्त काम करावंच लागेल ना. जास्त बरोबर. काम म्हणजे जास्त अभ्यास. जो जास्त अभ्यास करतो तोच सक्सेस. काम म्हणल्यापेक्षा मी इथं म्हणेल कामाचं हा जो आहे हा एक मोटिवेशन वरती, फिटनेस वरती मी एखाद्या वेळेस नवीन सांगेलच. परंतु जो जितका प्रमाणात अभ्यास करेल, म्हणजेच स्टडी इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सक्सेस. म्हणजेच विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रिझल्ट. म्हणजे सक्सेस म्हणजे रिझल्ट. आज या शालेय जीवनात किंवा कॉलेजच्या लाईफमध्ये सक्सेस म्हणजेच काय? तर रिझल्ट चांगला आहे ना, म्हणजेच काय? चांगल्या कॉलेजला नंबर लागणार. म्हणून फिटनेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू study, study is directly proportional to success, and success is directly proportional to result.